मंत्री मुश्रीफ विठुरायाच्या जयघोषात तलीन कागल तालुक्यातील दिंडीत सहभागी विणा आणि टाळ घेऊन विठुरायाचा जयघोष। अंगणवाडीतील लाभार्थ्यांना अपूर्ण पोषण आहार। नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, 4 महिन्यात केवळ एकच वेळेस पोषण आहार। रस्त्याच्या कामामुळे सप्तशृंगी गडावर वाहतूक कोंडी। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाटात रस्त्याचे काम सुरू, वाहनांच्या लांबच लांब रांगा। राज्यातील साखर कारखान्यात वापरणार एआय तंत्रज्ञान, एआयसाठी 6% व्याजदर कर्ज देणार। राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्ज। नाशिकमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात। अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। द्वारका सर्कल परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरतीत मोठा घोटाळा, पैसे घेऊन नियुक्ती केल्याच्या उमेदवारांचा आरोप। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना, अध्यक्षासह 22 सदस्यांची नियुक्ती। जिल्हा परिषदेच्या इमारतीतूनच होणार कामकाज। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या गुजरातच्या वडोदरामधील कल्पना प्रजापती यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। नंदुरबारच्या चिंचपाडा येथे ट्रकची रेल्वे गेटला धडक, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प। प्रवाशांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना। दहशत पसरवणाऱ्या 2 गुन्हेगारांची धिंड, देहू रोड पोलिसांनी गांधीनगर परिसरातून काढली धिंड। मारामाऱ्या, शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।